Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully. मार्केटच्या व्होलॅटिलिटीला घाबरलेला आहात. पंतप्रधान मोदींनी सांगितलंय की दुसरं लॉकडाऊनची तुम्ही तयारी करा. क्रूड ऑइल प्रचंड महाग होणार आहे, $200 होणार आहेत, त्यामुळे भारतीय इकॉनॉमीवरती प्रचंड बर्डन येणार आहे. अमेरिका मोठ्या आर्थिक मंदीमध्ये जाणार आहे, डॉलरचं वर्चस्व संपणार आहे. अशा कैक रील्स, कैक बातम्या तुम्ही बघताय आणि पूर्ण त्रस्त आहात आणि तुम्हाला वाटत असेल की आता काही मार्केटचं खरं राहिलेलं नाही, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. नक्की शेवटपर्यंत पहा. कदाचित रॉंग निर्णय घेण्यापासून स्वतःला निश्चित वाचवू शकाल. नमस्कार मित्रांनो, मी आकाश गुंदावले. मागचे 23 वर्ष मार्केटमध्ये स्वतःसाठी काम करतोय आणि मागच्या 12 वर्षापासून लोकांना आर्थिक साक्षरतेचे धडे देतोय. मित्रांनो, माझं स्वतःचे 22-23 वर्ष जर्नीमध्ये खूप वेळेला अशी परिस्थिती आली की नको बाबा हे सगळं, पहिले सगळे पैसे काढतो आणि शांतपणे बँकेत नेऊन टाकतो आणि निवांत होतो, अशी कैक वेळेला विचार माझ्या डोक्यामध्ये आले. भीतीचं वातावरण ही खरोखर खूप चॅलेंजिंग गोष्ट असते ह्युमन ब्रेनसाठी. जी काही बेसिक आपली स्वभावाची जडणघडण आहे त्याच्यासाठी. आत्ताची जी परिस्थिती आहे याच्यामध्ये खूप सारे लोकांचं मत आहे की फार मोठी मंदी येऊ शकते, मार्केट क्रॅश होऊ शकतात, खूप काही. आणि ऑलरेडी बऱ्यापैकी मार्केट क्रॅश झालेलं आहे. चांगलं व्हॅल्युएशन, अट्रॅक्टिव्ह व्हॅल्युएशन आलेलं आहे. इथून वरती जाणार का माहीत नाही, इथून खाली जाणार का माहीत नाही. मग आता अशी जेव्हा परिस्थिती आहे तेव्हा काय केलं पाहिजे? आहेत तिथं लॉस बुक करून बाहेर पडलं पाहिजे का? तर शेवटी कसं आहे की असं म्हणतात की हिस्ट्री रिपीट इटसेल्फ, म्हणजे इतिहास ची पुनरावृत्ती ही वारंवार होते आणि मार्केटमध्ये तर ती हमेशाच होते. जर मी मागच्या 30-40 वर्षाचा इतिहास काढला आणि पाहिलं की खूप सारे अशा वेळा आल्या ज्या वेळेला असं वाटलं की सगळं संपलेलं आहे, याच्यानंतर आता मार्केट काही अस्तित्व राहू शकत नाही, अशी कैक वेळेला परिस्थिती आली. आणि त्याच्यानंतर मात्र मार्केटने पुन्हा एकदा स्वतःला नवीन भरारी घेतली. फिनिक्स पक्षाप्रमाणे शून्यातून उंच उंच भरारी घेतली. तर 40 वर्षात 14 अशी मोठी संकट आली. अर्थात 40 वर्षामध्ये 400 अशी संकट आली की जिथं वाटलं होतं की बरंचसं काही होईल पण फार कमी इम्पॅक्ट आला. पण भारतावरती अशी 14 संकट आली. 1986 ते 26 हा जर कालखंड मी विचारात घेतला तर 14 अशी संकटे ज्यावेळी वाटलं होतं की सगळं काही संपलेलं आहे. हर्षद मेहता घोटाळा, जर जुनी लोक असतील त्यांना आठवत असेल, मला तो आठवत नाही काय प्रॉपरली झालं होतं काय नव्हतं झालं, पण असंच काही झालं होतं की मार्केट जवळपास 50-60% करेक्ट झालं होतं. 4-4.5 हजाराचा सेन्सेक्स डायरेक्ट 20,000 वगैरे समथिंग काय झाला होता असं ऐक्यू. पण त्यावेळी पण सगळ्या लोकांनी हातात झाले होते, निराश झाले होते, निघून जायचं, सोडून जायचं अशी परिस्थिती निर्माण झाली. ती परत स्टॉक मार्केट करणार नाही अशा शब्द घेतल्या होत्या. मार्केट तिथं थांबलं नाही. मार्केट त्याच्यानंतर उच्चांकावर उच्चांक गाठले. त्यानंतर .com बबल आला 2000चा. काय होणार, कसं होणार, दुनिया कशी पुढे जाणार, असे कैक प्रश्न होते. पण बघा, पाणी अडथळा समोर आला म्हणून थांबत नाही, तर जिकडे वाट निघेल त्या मार्गाने ते बाहेर निघतं आणि त्याचं जे टार्गेट आहे, त्याचं जे अंतिम ध्येय आहे समुद्राला मिळणं, त्या दिशेने ते चालत राहतं. तुम्ही कितीही आडकाट्या टाका, ते मार्ग काढणार. सेम थिंग मार्केट सुद्धा, कसलंही मोठं संकट त्याच्यावरती तुम्ही लादा, ते मार्ग काढणार. ते मार्ग काढणार, ते पुढे जाणार, ते वरतीच जाणार. पण हे जे काही अडथळे येतील त्यावेळी तुम्ही तिथं राहणार का, हा मोठा प्रश्न आहे. तर हर्षद मेहता बबल असेल, .com बबल असेल, ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस असेल, कोविड क्रॅश असेल, यावेळी प्रत्येक वेळी लोकांनी म्हटलं यावेळी बाजार सावरणार नाही, यावेळी सगळं संपलेलं आहे, इथून पुढं काही खरं नाही आहे आणि आपलं जे आहे ते घ्या आणि आपापल्या घरी जा, अशी त्यांनी लोकांनी विचारसरणी केली आणि खूप सारी लोक निघून पण गेली. पण प्रत्येक वेळेला बाजाराने स्वतःला सावरलंय, मार्केटनी स्वतःला सावरलंय आणि परत एक उच्चांक गाठलाय. जर तुम्ही पाहिलं भारतातले सगळ्यात टॉपचे 5 मोठे क्रायसिस, तर सगळ्यात पहिलं तर 2008चा क्रायसिस. 2008ला असं वाटत होतं की सगळं बुडालं, अमेरिका बुडाली, भारत बुडाला, सगळ्या कंपन्या बुडाल्या, अशी काहीशी परिस्थिती होती. सगळे बँकरप्सी, लेमन ब्रदर बँकरप्ट, हा बँकरप्ट, तो कंपनी बँकरप्ट, विषयच नाही, काही राहील असं वाटतच नव्हतं. पण 61% मार्केट, म्हणजे बघा 100 61% गेलेत.
खाली 39% राहिले. तर आता ते कधी संपेल, उडून जाईल सांगता येत नाही. पण तुम्ही पाहाल त्याच्यानंतर फक्त वर्ष, दीड वर्षामध्ये मार्केटने स्वतःला परत एकदा पहिल्या लेव्हलवरती आणून ठेवलं होतं. म्हणजे ज्या ठिकाणावरनं 21,000 सेन्सेक्स पडला होता, परत एकदा 7,800 समथिंग लो मारला आणि परत एकदा तो 21,000ला पोहोचला होता. कारण 12 ते 16 महिन्यामध्ये आय थिंक. मार्केट कितीही मोठं क्रायसिस सावरू शकतं. मग तुम्ही घाबरण्याऐवजी आत्ता काय केलं पाहिजे ते फार मोठं आहे. 1992ला हर्षद मेहता जेव्हा स्कॅम झाला होता, 60% मार्केट घसरण झालं होतं, 56% घसरण झाली. 2000.com बबलमध्ये पण 43% मार्केट कमी झालं होतं. 2020मध्ये कोविडमध्ये 40% मार्केट कमी झालं होतं. तेव्हा तर कळतच नव्हतं काय होईल. 2020ला मार्चमध्ये मला वाटतं अशी परिस्थिती होती की कोण जगणार कोण मरणार. आपण एकमेकांच्या मैतीला जात नव्हतो, आपण एकमेकांची तोंड बघायला तयार नव्हतो. घरात सख्ख भाऊ असेल, बहीण असेल, लिटरली गावाकडे जे नातेवाईक आहो तुम्ही कधी येणार असे विचार होते. ते म्हणत होते आमच्याकडे आता येऊ नका. गावात बंदी झाली होती सगळ्यांची. कोणी कोणाला म्हणजे सख्ख्या भावाला कोणी घरात घ्यायला तयार नव्हतं, सख्ख्या बहिणीला कोणी घरात घ्यायला तयार नव्हतं, सख्ख्या आईबापांपासून लोक लांब होती. काय परिस्थिती असेल. माणुसकी संपली होती. आणि मार्केट तर विषयच नाही, मार्केटचा तर कोणी ओळखतच नव्हतं. तुम्हाला जर परिस्थिती आठवत असेल तर असं वाटत होतं की काय होणार, जग संपणार. मार्केट नाही, आता जग संपणार. मित्रांनो, अशी जी परिस्थिती होती तिथून मार्केटनी 7 महिन्यात नवीन उच्चांक गाठला होता. विदिन 7 months लिक्विडिटी प्रचंड होती. गव्हर्नमेंटनी पण पुश केली होती, सगळंच काय. आता सुद्धा लिक्विडिटी प्रचंड आहे. फक्त युद्धबंदीची घोषणा आणि मार्केट व्ही शेप रिकव्हरी. अर्थात तेवढं सोपं नाही आहे प्रकरण, बट ठीक आहे, काही दिवस चालेल ना, चालू द्यात ना. उलट मी तर असं म्हणतो की 26,000ला तुम्ही मार्केट घ्यायला तयार होतात, तुम्ही आनंदाने इन्व्हेस्टमेंट्स करत होता. मग आता 22ला मिळत असताना, 22-23च्या रेंजमध्ये मार्केट मिळत असताना तुम्हाला दुःख असायचं काही कारण नाही. उलट 15%, 13-13.5% करेक्शन झालेलं ऑलरेडी आणि 13% स्वस्तात माल मिळतोय. कोविडचा आहे, परत NBFC क्रायसिस जातं, 34% मार्केट खाली झालं आणि तरी प्रत्येक वेळी बाजार नव्या हायवर पोहोचलेला आहे. मग हिस्ट्री जे घडलंय तेच इथून पुढे घडणार. आम्ही कोविडच्या काळात पण व्हिडिओ बनवून टाकलेले आहेत, आम्ही मेसेजेस टाकलेले आहेत. आम्ही लोकांना सांगत होतो तेव्हा पण की टाका पैसे. जर जगलो तर मार्केटवरती जाणार आहे आणि जर मेलो तर घरात ठेवलेले पैसे असतील, बँकेत ठेवलेले पैसे असतील, मार्केटमधले पैसे असतील, कोणत्याच पैशाचा काहीच उपयोग नाही आहे. मी स्वतः कर्ज काढून पैसे टाकले होते. माझ्या घरात बायको म्हणते का काय गरज आहे का, कुठून भरणार कर्ज. म्हटलं बघ, जिवंत राहिलो तर मार्केटवरती जाणार, मेलो तर बँकेचं कर्ज भरायला पण नाही लागणार आहे, डोक्याला ताप पण नाही. म्हणजे मेलं तर काही संबंधच नाही. इव्हन मी आत्ता पण म्हणतो चला अनुभव टाकला, सगळं बंद पडलं. पहिले तर जगणारच नाहीये, सगळंच क्रायसिस होऊन झालं. म्हणजे ते कागदाला पण किंमत नाही, कशाला नाही. पहिलं तर इंटरनेट बंद होईल. इंटरनेट बंद, सगळं बँकिंग बंद, सगळं बंद. पैसे काढता येत नाही, टाकता येत नाही, सगळ्या नोकऱ्या गायब. कारण तुमचं सगळंच बंद पडणार ना, का आता टेक्नॉलॉजी एवढी भारी, तुम्ही परत एकदा बैलावरती येऊन शेती करायला लागेल, कारण ट्रॅक्टर पण नाही, काहीच नाही. सगळंच क्रायसिस होऊन जाईल. ना जमिनीला म्हणजे काय म्हणतात, फ्लॅटला किंमत असेल ना कशाला किंमत असेल. मग असं काय झालं तर शेअर मार्केटमधल्या शेअरला पण किंमत नसेल, म्युच्युअल फंडला पण किंमत नसेल. हे वर्स्ट आहे. पण तसं नाही झालं तर मार्केट रिकवर करणारच आहे, हे पण तेवढंच तथ्य. मग घाबरून पॅनिक होऊन का घरी जात आहे, काय घरी नेऊन करणार आहे त्या पैशांचं. तुमच्या मुलांचं शिक्षण तुम्हाला लगेच उद्याच्याला करायचं, तर तुम्हाला म्हातार पण उद्याच्याला लगेच चालू होणार आहे, पेन्शनची लगेच गरज आहे आणि त्या पैशात भागणार आहे तुमचं. साहेब काहीच नाही आहे त्यांनी होणार आहे. शांत बसणं हे सगळ्यात बेस्ट उपाय आहे. प्रत्येक वेळेला हाय मारलाय बाजाराने. कोविड क्रॅश सर्वात मोठं धोका होतं. 2 महिन्यात मार्केट किती टक्के पडलं होतं, 40% पडलं होतं. फक्त 7 महिन्यात ऑल टाइम हाय मारलं होतं. आणि मला तर असं वाटतं की युद्ध बंद झाल्यानंतर हे 7 महिने पण नाही लावणार. इथं 7 वीकमध्येच मला वाटतं ऑल टाइम हायला जाईल मार्केट. कारण ऑल टाइम हायलाच होतं आता, जवळपास पोचलेलं होतं, तिथनंच खाली आलं परत. सो विचार करायची गोष्ट आहे. आणि बरं युद्ध होणार आहे का नाही मार्केटला माहीत नव्हतं. बरं ठीक आहे, काय होईल इथून पुढे अशीच परिस्थिती राहिली तर असं एक प्रेडिक्शन आहे की बाबा $80 क्रूड ऑइल राहील. कारण आपण रशियाकडनं घेतो, इकडनं घेतो, काही ना काहीतरी पर्याय काढतच असतो माणूस. इव्हन मी तर म्हणतो अशी जर परिस्थिती राहिली तर आपण आपले जे काही नॅचरल रिसोर्सेस, सौर ऊर्जा असेल, ग्रीन एनर्जी असेल, हे असेल, याच्यावरती शिफ्ट करू एनर्जी मोठ्या प्रमाणावर. कारण हे महाग मिळत आहे. तर भारतीय ब्रेन आहे ना या बाबतीत तुम्ही विचार नका करू आणि याचा ऑल टाइम बेनिफिट आपल्याला मिळू शकेल. कदाचित हे चांगलं असणार, पथ्यावरच पडणार आपल्या इकॉनॉमीच्या पण आणि आपल्या पण. सो एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही. मी तर म्हणतो $100-150 जायलाच पाहिजे क्रूड ऑइल आणि तिथंच थांबायला पाहिजे. होऊ दे नुकसान. हे काय $80 राहिले तर मला वाटतं डिसेंबरपर्यंत राहिले तर $30 बिलियन्सचं आपलं नुकसान होऊ शकतं. आणि जर 100 झालं तर $70 बिलियन समथिंग तर नुकसान होईल.
मग आपण काही शांत बसणारी लोक आहे का? भारतीय ब्रेन म्हणजे खतरनाक ब्रेन आहे, एवढं काही इनोव्हेटिव्ह काहीतरी आणतील ना की ती एनर्जीला सबस्टिट्यूट पर्याय. आपले लई डोकं चालतात काय 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 काय, लावू द्यात की डोकं, ते डोकं लावण्यासाठीच आलंय असं समजा. आणि त्यामुळे मग क्रूड ऑइलची जर डिपेंडन्सी मोठ्या प्रमाणावर कमी झाली तर भारताला पुढचा काळ तर लई सुंदर झाला. सो भारतासाठी काय वाईट नाहीये, सो एवढं काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. मला वाटतं 7 वीकमध्ये परत एकदा नवीन हाय येऊ शकतो, सगळं नॉर्मल वातावरण ज्या दिवशी होईल. सो वेट करू नका. बरं खूप सारे फंड मॅनेजर लिक्विड वरती बसलेले आहेत की नाही यार थोडंसं शांती होते लगेच पुश करू, किंवा आता सध्या पुश करतात. मार्केट जेव्हा जेव्हा खाली येत आहे परत बाउन्स करत आहे, काही नसताना 2-3% वरती येते, परत 2-3% खाली जाते. व्होलॅटिलिटी खेळत राहणार आहे पुढचे जोपर्यंत ही क्लिअरिटी येत नाही. आणि तुम्हाला सांगू मार्केट सगळं फॅक्टरिंग करणार आहे. मॅक्सिमम पुढचा महिना एप्रिल, मॅक्सिमम जे काय पडायचं ते आत्ताच ह्या महिन्यात. खरं तर आत्ताच फॅक्टरिंग बऱ्याचशा गोष्टी केलेल्या आहेत, पण म्हणतो अजून त्याला मार्केटला अंदाज लावायला अजून 15 दिवस जातील, महिनाभर पकडा. बरं त्याच्यानंतर काय येतं की झालं जे काय वाईट होऊ शकतं त्याचं सगळं इम्पॅक्ट येऊन जाणार, ते काही वर्षभर नाही लावणार. आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढचे जे काही अर्निंग येतील ना ते पण फॅक्टरी इन व्हायला सुरुवात होतील, आणि एप्रिल नंतर मार्केट निघायला सुरुवात करेल. मला तर आतून अशी फिलिंग आहे की आपण दिवाळीपर्यंत और डिसेंबरपर्यंत परत एकदा चांगल्या लेवलला पोहोचू, परत एकदा जो काही प्रिव्हियस हाय होता त्याच्या आसपास जाऊ. का ते थांबायला पाहिजे, युद्ध थांबायला पाहिजे, सगळ्याच गोष्टी थांबायला पाहिजे. लेट इट बी. मी काही देव नाहीये. युद्ध बंद झालं तर हां निश्चित त्याच्या पुढे जाऊ, युद्ध नाही बंद झालं तर विषय बनतो. पण किती दिवस लढणारच बघा. युद्ध ज्या देशात आहे त्याची परिस्थिती पण विचारात घ्या ना. इराणमध्ये युद्ध आहे, इस्रायलमध्ये युद्ध आहे. कामाला जायचं माहीत नाही, संध्याकाळी घरी येणार, कुठं बॉम्ब पडणार, शेती करायचं तर प्रॉब्लेम, हे करायचं तर प्रॉब्लेम. सामान्य जीवन जनजीवन कसं असेल? किती दिवस त्या अनसर्टिनिटीमध्ये लोक राहू शकतील? चला गव्हर्नमेंटला स्ट्रॉंग आहे, मिलिटरीला स्ट्रॉंग आहे, सगळे स्ट्रॉंग आहेत. रोज मरण येणार आहे का काय होणार आहे असे वातावरण कोणालाच नको आहे. आज ना उद्या हे बंद होईल. आणि मला असं वाटतं की परत एकदा ज्या लोकांनी SIP बंद केली या पिरियडमधला जर विचार केला, कोविड क्रॅशचा 2 महिन्यात 38% पडलं, घाबरून लोकांनी SIP बंद केली, रिकव्हरी नाही झाली. पण ज्या लोकांनी SIP सुरू ठेवली त्यांना जबरदस्त फायदा झाला. SIP सुरूच ठेवा आत्ता, पण कदाचित वाढवा. लमसममध्ये काही पैसे टाकू शकत असाल तर नक्की टाका. मला असं वाटतं की मागच्या 40 वर्षाचा डेटा जो सांगतो ना त्याला फॉलो करा. आपलं डोकं अर्थातच बायसेस किंवा भीती आणि लालचवरती काम करत असतं, पण डेटा काही चुकीचं सांगत नाही. ॲव्हरेज कॅश ड्युरेशन राहिले 8 महिने. मागच्या 40 वर्षात किती, म्हणजे मार्केट जर खाली जायला सुरुवात झाली तर मॅक्सिमम किती दिवस खाली गेले तर 8 महिने. त्याच्यानंतर रिकव्हरी पिरियड राहिला 16 महिने. ॲव्हरेजली म्हणजे मागच्या वेळेला कोविडच्या वेळेला 7 महिन्यात रिकव्हरी केली, तर बाकीचे जे काही क्रायसिस होते त्यावेळेला 16 महिने मॅक्सिमम, मी 1.5 वर्ष म्हणतो मॅक्सिमम रिकव्हरी लागतं. म्हणजे पहिल्या टॉपपासून खाली जाऊन परत या टॉपपर्यंत यायला जो कालखंड आहे रिकव्हरी पिरियड असं म्हणूयात त्याला, तो 16 महिन्याचा आहे. ॲव्हरेज मार्केट सायकल 24 महिने. सो ही जी सायकल आहे म्हणजे पुढं असं गेलंय, परत खाली आलंय, परत वरती आलंय, परत 24 महिन्याची ॲव्हरेज सायकल राहिलेली आहे. तर म्हणजे बाजार पडतो कमी काळाने, वाढतो जास्त काळ. पडतो त्याच काळात थोडंसं पेशन्स ठेवण्याची, शांती ठेवण्याची गरज आहे. वाईट काळात जी लोक बरोबर राहतात त्यांनाच रिवॉर्ड चांगलं मिळतं चांगल्या काळात. आणि मार्केटच्या वाईट काळात आपण जर त्याच्याबरोबर राहिलो तर मला वाटतं चांगलं रिवॉर्ड मिळू शकेल. मित्रांनो, मी काय फार मोठा तज्ज्ञ आहे असं माझं मत नाही आहे. मला साधं सोपं एकच गोष्ट कळते ती म्हणजे ही की मागचे काही वर्ष झालं मी इन्व्हेस्टर आहे. मला खूप वेळा भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. अनसर्टनिटी कायमच असते मार्केटमध्ये. ब्रेक्झिट होतं, तुमचं नोटाबंदीचं होतं, डिमॉनिटायझेशन त्याला म्हणतो आपण, करोना होता आत्ताच्या रिसेंटच्या काळात, युक्रेन युद्ध होतं, खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या कंटिन्यू चालू आहेत. आणि स्टील जेव्हा शांतीनं माणूस बसतो तेव्हा पैसे बनतात, एवढाच माझा अनुभव आहे. आणि हाच अनुभव मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला शेअर करतोय. माझं असं मत आहे, जर इन्व्हेस्टर आहात, इन्व्हेस्टर तर आहाच, पण अजून काही जमलं तर ॲड ऑन पैसे टाका, SIPs इन्क्रीज करा. तुम्हाला हे जे काही आज मी सल्ला देतोय त्याचं महत्त्व पुढे कळणारच आहे. असं नाही होणार की कळणार नाही. करोना काळात ज्या लोकांना मी सांगत होतो ती लोक म्हणतात सर तेव्हा करायला पाहिजे होतं, मग आत्ता करा म्हटलं तर आत्ता त्यांना भीती वाटते. तेव्हा पण भीतीच होती. भीतीच्याच बाय फिअर अँड स्टे अवे फ्रॉम ग्रीड असं म्हटलं जातं आणि तेच फॉलो करणं गरजेचं आहे. पॅनिक सेलिंग आहे त्याच्यातील सर्वात महागडा निर्णय आयुष्यात. जर चुकीचा काही निर्णय असेल ना तर तो पडत्या मार्केटमध्ये घाबरून एक्झिट करणं हा सगळ्यात चुकीचा. पॅनिक सेलिंग
कधीच कोणाला बेनिफिट नाही देणार. आणि मला असं वाटतं की आता जी काही लोक घाबरली आहेत ते पॅनिक सेलिंग करणार आणि फार मोठं नुकसान करणार, याच्यापेक्षा महाग काही नाही. ठीक आहे. 2008 ज्यांनी 61% विकलं त्यांनी 20 महिन्यामधील पूर्ण रिकव्हरी गमावली. बाजार नेहमी सावरतो पण पॅनिक सेलिंग कधीच सावरत नाही. पॅनिक सेल करणारी लोक सावरूच शकत नाहीत, कारण ते ऑलवेज महागात विकत घेतात, स्वस्तात विकत राहतात. म्हणजे बाजाराचा नियम असं सांगतो की तुम्ही स्वस्तात घ्या, महागात विका. माझं असं मत आहे की लोक नेमकं उलटं करतात, महागात घेतात आणि स्वस्तात विकतात. कारण काय की जेव्हा ते महाग होतं ना तेव्हा ते लुक्रेटिव्ह अट्रॅक्टिव्ह वाटतं. मिसिंग आउटची फिलिंग येते की बा मी गाडी तर चुकत नाही ना माझी, आणि मग लोक गाडीत बसतात आणि मग मार्केट जेव्हा खाली येतं तेव्हा ते एक्झिट करतात. म्हणजे ऑलवेज बाईंग ग्रीड अँड सेलिंग फिअर असं करतात. खरा वेल्थ क्रिएशनचा रूल आहे बाय फिअर स्टे अवे फ्रॉम द ग्रीड. जर तुम्ही हा फॉलो केला तर नक्कीच तुम्हाला खूप काही मला वाटतं अचीव करता येईल. नक्कीच मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही इन्व्हेस्टमेंट वाढवणार आहात का. जर वाढवणार असेल तर इन्क्रीजचा आय टाका किंवा आय एन टाका. ज्यांना स्पेलिंग टाकता येईल त्यांनी पूर्ण स्पेलिंग टाका. इन्क्रीज करणार आहे, थांबणार आहेत त्यांनी सांगा की यस वी आर गोइंग टू कंटिन्यू. म्हणजे माझा जो व्हिडिओ बनवण्याचा पर्पज आहे तो तरी साध्य होतोय का, ते महत्त्वाचं आहे. मित्रांनो, मी काय बोललो काय नाही बोललो, लाईक करा, शेअर करा असं मी म्हणत असतो. लाईक करू नका, शेअर करू नका, जे काय सांगितलं तेवढं फॉलो करा, की गप्प राहा, डोक्याला ताप करू नका, इन्व्हेस्टमेंट बघूच नका. व्हिडिओचा पर्पज सिम्पल आहे की तुमच्या ॲक्शनमध्ये, कृतीमध्ये ते येऊ द्यात. माझं जे काही व्हिडिओ बनवायचं आहे ते सार्थक होईल. दुसरा अजून एक शेवटचा सल्ला देतो. तुम्हाला काही पण निर्णय घ्यायचा आहे फायनान्शियल, एकदा विचारून घ्या. कदाचित चूक करून पस्तावण्यापेक्षा एकदा डिस्कस करू. ठीक आहे. निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे, तुम्हीच घ्या. माझं काहीच म्हणणं नसणार आहे. मी फक्त तुमच्यासमोर फॅक्ट्स मांडण्याचा प्रयत्न करेल, डेटा मांडण्याचा प्रयत्न करेल आणि मग त्याच्यानंतर तुम्ही निर्णय घ्या. घर घेताय, गाडी घेताय, विमान घेताय, काय पण करताय, म्युच्युअल फंड बंद करताय, म्युच्युअल फंड चालू करताय, अजून कुठं पॉन्झी स्कीममध्ये 5%, 10% टाकायला चाललाय, एकदा डिस्कशन करा. निर्णय चुकल्यानंतर रडण्यापेक्षा एकदा डिस्कशन करा, फॅक्ट्स फिगर समजून घेण्याचा प्रयत्न करा, त्याच्यानंतर निर्णय घ्या. माझ्या अनुभवाचा तुम्हाला जर काही उपयोग झाला तर माझ्या आयुष्याचं सार्थक होईल एवढंच मला वाटतं. नक्की खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. कुठलाही फायनान्शियल निर्णय घेण्या अगोदर प्लीज एकदा कन्सल्ट करा. थँक्यू व्हेरी मच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.